ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपण प्रथम रोमकरास पत्र त्याचा पहिला अध्याय वचन 29 पाहूया. रोमकरास पत्र त्याचा पहिला अध्याय वचन 29 मी वाचतो. सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वचनासाठी. आणि आपण गेल्या काही आठवड्यांपासून जो विषय आपण शिकत आहोत तो म्हणजे धूर्तते संबंधित. धूर्तता, कपट, छल आणि आणि बायबल काय सांगतं ते आपण त्यातून शिकत आहोत. प्रथम तर आपण एक सर्वसामान्यपणे पाहिलं की धूर्तता काय आहे, धूर्तता खोटेपणा आहे, धूर्तता विषयी भरपूर काय आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या आठवड्याला की जे पवित्रजन आहेत, मंडळी आहे, ते धूर्तता संबंधित काय त्यांचा काय विचार असतो, ते कसे वागतात धूर्तता संबंधित, ते आपण पाहिलं. आज आपण पाहणार आहोत की दुष्ट लोक जे आहेत, त्याला ते लोक त्यांच्या ठाई धूर्तता काय कशी कार्य करते, ते काय करतात, आणि ते आपण पाहणार आहोत. कारण तुम्हाला सांगतो की आपण हे जे शिकत आहोत ना, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला लक्ष द्या, आपल्याला काय आहे की आपण या जगामध्ये राहतोय ना, जरी आपण पवित्र जन आहात, आपण या जगामध्ये राहतो आणि जगाचे जे लोक आहेत ते दुष्ट लोक आहेत. आणि आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे, कारण त्यांच्या ठाई पवित्र आत्मा नाहीये, त्यांना देवाचं वचन माहिती नाहीये, त्यांचा विवेक हा अंधकाराने भरून गेलेला आहे, आणि त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये काय कपट सदैव आहे. आणि ते कपट जे आहे ते कोणाच्या विरुद्ध वापरतात, तर देवाच्या लोकांच्या विरुद्ध वापरतात, जे शांतीने जगत असतात त्यांच्या विरुद्ध वापरतात. आणि मी असे कितीतरी परिवारांचा नाश होताना पाहिलेला आहे की ज्यांना संसाराची धूर्तता काय आहे हे माहितीच नाही. इतके भोळेबाळे की लोक येऊन त्यांना फसवतायत, त्यांना त्रासामध्ये टाकतायत. आणि त्यामुळे हा विषय समजणं हा महत्त्वाचा आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे की बाबा हे लोक आहेत ना, हे धूर्त लोक आहेत, हे लबाड लोक आहेत, हे छळणारे लोक आहेत, हे कपटी लोक आहेत, हे कुटील लोक आहेत, हे ओळखता आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जसं आता आम्ही प्रत्येकाच्या परिवाराकडे भेटी द्यायला जातोय, मंडळीच्या लोकांकडे भेटी द्यायला जाते, त्यानंतर इतर मंडळीतील ही लोकांना भेटायला जाते, काही नवीन लोकांकडे पण जाते, किंवा जे पूर्वी येत होते पण मध्येच याचे बंद झाले. आणि जेव्हा लोकांना भेटी देत आहे ना, तेव्हा कळत आहे की अरे अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय काय संकट आहेत. आणि विशेष करून जे मंडळीमध्ये नाही आहेत त्यांच्या जीवनामध्ये जास्त करून पाहिलं की म्हणजे त्यांना माहितीच नाही की बाबा दुष्ट लोक कसा दुष्टपणा करू शकतात आणि आपण त्यापासून कसा स्वतःचा बचाव करावा याची बुद्धीच नाही. आणि ते भोळेपणाने त्या लोकांवर भरोसा ठेवत आहेत आणि काय आहे ना, जे पण व्यवहार करत आहेत आणि त्यांचं लाखोचं नुकसान होतं. काय होते, लाखोचं नुकसान होते. आणि मग आणि आज मग ते आपल्याला आपला सल्ला विचारतात. पण असं घुमवून फिरून येण्यापेक्षा पहिलेच आपल्याला माहिती असलेलं बरं ना. अनुभवातून कशाला, वाईट अनुभवातून का शिकावं, देवाच्या वचनातूनच आपण शिकूया ना की बाबा जगामध्ये काय चाललंय आणि आपण त्यापासून कसं सावध असायला पाहिजे. आणि त्यामुळे इथे आज आपण पाहणार आहोत की जे दुष्ट लोक आहेत त्यांच्या ठाई जो धूर्तपणा आहे, कपट आहे, त्याच्याविषयी आपण पाहतो. तर पहिले तर इथे आपण जे वचन पाहिलेले आहे की दुष्ट लोकांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याचं एक एक वचन शब्द वापर केलेला आहे की सर्व प्रकारची अनीती. काय आहे, सर्व प्रकारची अनीती यांनी पुरेपूर भरलेले दुष्ट लोक आहेत, पुरेपूर भरलेले. इंग्लिश म्हणले फुल फुल झाले, फुल टाकी फुल होते ना, तसं हे पूर्ण त्यांचं अंतकरण, त्यांचं मन, आत्मा जे काय आहे ना ते सगळं कशाने भरून गेलेले, सगळं दुष्टपणाने भरलेले, कपटाने भरलेले. पुढे आपण पाहू काय काय गोष्टीने भरलेले. लोभाने भरलेले है ना, एकदम काटे. त्यानंतर वाईटपणाने भरलेले, ठीक आहे, हेव्याने भरलेले, खुनाने भरलेले, कलहाने भरलेले, कपटने भरलेले, कुबुद्धीने भरलेले, आणि ते पण कसे पुरेपूर भरलेले है ना. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की नाही रे तो एवढा पण वाईट नाही, थोडंसं त्याच्यामध्ये कधीतरी
थोडंसं असेल, थोडंसं वाईट असेल असं लोकांना वाटतं. परंतु देवाचं वचन काय सांगते, देव स्वतः काय सांगतोय की ते पुरेपूर भरलेले, अर्धवट नाही भरलेत, 10% नाही भरलेत, तर ते पुरेपूर भरले. आणि हे पण आपल्याला समजायला पाहिजे. बघा, एखादा व्यक्ती आज तुमच्या विरुद्ध कपट करत नाही याचा अर्थ हे नाही की टाकी खाली आहे त्याची, त्या टाकी अर्धी भरलेली आहे त्याची. त्याचा अर्थ काय आहे की तो व्यक्ती आज तो त्याच्या टाकीमध्ये जे आहे ना, तो आज तुमच्यावरती तो उडवत नाहीये. तो एक ना एक दिवस काय आहे, तो कपट करणार. जे दुष्ट लोक आहेत, जे देवाला ओळखत नाहीत, देवाचा आत्मा ज्यांच्या ठाई नाहीये है ना, म्हणजे विशेष करून जे लोक म्हणजे म्हणतात ना खरे ख्रिस्ती नाहीयेत है ना, जगाचे लोक, ते लोक हे दुष्टपणा करू शकतात. मग काय म्हणले, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. ठीक आहे. आता भरपूर सारं इथे वर्णन आहे, मी एक एक गोष्टीचं वर्णन नाही करणार आहे. तुम्ही ते वैयक्तिक वेळेमध्ये ऐकू शकता ते वचन किंवा वाचू शकता. परंतु माझा आजचा जो मुख्य विषय आहे मी त्याकडे लक्ष देणार आहे आणि ते तुम्हाला शिकवणार आहे की कपटाने काय हे लोक पूर्णपणे पुरेपूर भरले है ना, पुरेपूर. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये जात असाल, शाळेमध्ये जर कोणी अविश्वासणारा आहे, ज्याच्या ठाई पवित्र आत्मा नाही, तो पण पुरेपूर भरलेला आहे. मग तो कॉलेजमध्ये पण भरलेला आहे, कामाच्या ठिकाणी पण भरलेला आहे. तुमच्या परिवारामध्ये पण कोणी असा असेल की जो प्रभू मध्ये नाहीये, जे प्रभूचा आत्मा ज्याच्या ठाई नाहीये, तो आत्म्याने चालत नाही तर आपल्या वासनांनी चालतो, जो असा व्यक्ती आहे, दुष्ट व्यक्ती आहे, तोही कसा आहे, तोही पुरेपूर कपटाने भरलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला ते समजणं आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता 35. स्तोत्रसंहिता 35. बरेच लोक जे जीवनामध्ये कोणाच्या ना कोणाच्या द्वारे फसवलेले आहेत, त्या लोकांची पहिली चूक काय होती माहिती का, त्यांनी त्या दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की हा चांगला माणूस चांगला माणूस आहे, भरोशाचा माणूस आहे, म्हणून ते लोक त्याच्यावरती भरोसा ठेवून व्यवहार करत होते. पण नंतर काय, जेव्हा त्यांनी कपट केलं, छल केलं, तेव्हा कळलं अरे हे तर किती लबाड लोक, अरे हे तर किती कपटाने भरलेले लोक. आणि काय आहे, आणि आपल्याला वाईट अनुभवातून या शिकण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपण वचनातूनच या गोष्टी काय समजल्या पाहिजे. जे लोक वचनाकडे दुर्लक्ष करतील ते लोक मग अनुभवातूनच शिकणार. ठीक आहे मग तेव्हा काहीतरी असं त्रास होऊन संकटातूनच शिकणार. आणि देवाची दया झाली तर त्या संकटांमधून पण परमेश्वर त्यांना वाचवेल. पण जर देवाची दया नाही झाली तर त्या संकटामध्ये त्यांचा नाश पण होऊ शकतो. त्यामुळे कशाला नाश व्हावा, कशाला आपल्या मुलांचा नातवंडांचा नाश व्हावा. त्यांना लहानपणीच बाबा ओळख द्यावी की बाबा असे असे लोक असतात, आपण असं नाही असलं पाहिजे, आपण कपटाने चाललं नाही पाहिजे. तर स्तोत्रसंहिता 35 आणि वचन 20 पाहूया. कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही, देशात शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध ते मसलती करतात. काय म्हणले, ते मसलती करतात. आता इथे नवीन शब्द वापरले, मसलती है ना. आता मसलती म्हणजे पण तेच, कपट, छल, धूर्तता एकच आहे. ठीक आहे. आता हे मसलत करतात म्हणजे एकत्र येतात, योजना करतात की या माणसाला कसं त्रास देऊ शकतो, या माणसाचं कसं हानी करू शकतो, या माणसाचं नाव कसं बदनाम करू शकतो, या माणसाची प्रॉपर्टी कशी आपण घेऊ शकतो. हे काय एकत्र येतात आणि मसलत करतात. ठीक आहे, कपट करतात. आणि इंग्लिशमध्ये ते डिसीटच म्हणले, डिसीट म्हणजे तेच कपट. त्यामुळे काय म्हणले, कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही. सलोख्याचे नाही म्हणजे शांतीचे नाही है ना. म्हणजे त्या लोक, जे दुष्ट लोक आहेत त्यांना शांती नाही आवडत, त्यांना अशांती आवडते, त्यांना गोंधळ आवडतो, त्यांना त्रास देणं आवडतं, कारण त्यांना त्याच्यातच मजा येते. ठीक आहे. आणि मग काय, कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही, मग ते काय करतात, देशात शांततेने राहणाऱ्या विरुद्ध ते मसलती करतात. बघ, असं नाही म्हणले जे देशामध्ये अशांती पसरवणारे आहे त्यांच्या विरुद्ध ते काय आहे, मसलती करतात. नाही, ते मसलती दुष्ट लोक कोणाच्या विरुद्ध करतायत, तर शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध. आता
जगामध्ये इतर पण लोक शांततेने राहणारे असतील, परंतु ख्रिस्ती लोकांपेक्षा अधिक शांततेने राहणारे कोण आहेत? आपला तर प्रभू शांतीचा प्रभू आहे. आणि त्यामुळे म्हणजे सैतान जो आहे ना, तो या दुष्ट लोकांचा वापर ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध सर्वात अधिक करू शकतो. आणि त्यामुळे आपण सावध असायला पाहिजे. येशूने सांगितलं की तुम्ही सापासारखे चतुर असा आणि कबुतरासारखे साळसूद असा. म्हणजे साप कसा आहे, त्याला कोणीतरी मारणारा आहे बाबा, कोणीतरी माझ्या जवळ येत तो लगेच सावध असतो है ना, तो लगेच पळतो, तो आपला मार्ग काढतो है ना, तो अलर्ट असतो. पण आपल्या सापासारखं विष नाही फेकायचं. आपण विष फेकणारे लोक नाहीत, आपण है ना श्राप देणारे लोक नाही, आपण हानी करणारे लोक नाहीत. आपल्याला सापासारखं फक्त चतुर व्हायला सांगितले, सापासारखं विषारी व्हायला नाही सांगितले. सापासारखं चतुर व्हायचं आणि कबुतरासारखं साळसूद. कबूतर कसं असते, कबुतराला कोणी जर मारायला येत असेल, कबूतर लगेच उडून जाते. कबूतर येते काय असं गिदड सारखं की डायरेक्ट आलं तोंडच त्याने चावलं, किंवा तो काय ते खार असते ते खारीसारखं येऊन काहीतरी हाताला चावलं, तसं नाही करत. कबूतर उडून जाते आपलं, की बाबा कोणाला हानी पण नाही करायची, पण स्वतःची रक्षा पण ते करतं. सांगायचा उद्देश काय की देशात शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध ते मसलती करतात. आता हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि जे दुष्ट लोक मसलती करतात है ना, आपल्या संपर्कात येतात, तर आपण जरी शांतता ठेवू इच्छितो, परंतु आपण एकदम मूर्ख पण असू नये, आपण एकदम भोळ पण असू नये. आपल्याला माहित असलं पाहिजे बाबा यांच्या डोक्यामध्ये काय चाललं असं, यांची काय योजना आहे, ती आपल्याला पारखता आली पाहिजे. पारखता येत नसेल तर देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू आम्ही तुझे लोक आहोत, आम्ही शांततेने चालणारे लोक आहोत, पवित्रतेनुसार चालणारे लोक, तुझ्या आज्ञेनुसार चालणारे लोक आहोत. प्रभू हे जे जगाचे लोक आहेत ते लोक आमच्याशी असा असा व्यवहार करू पाहतात, आम्ही करू का प्रभू है ना, काय प्रभू आम्हाला बुद्धी दे, तुझ्या वचनातून मार्गदर्शन कर, तुझ्या दासांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन कर की बाबा या व्यक्तींशी कसा व्यवहार करावा. आणि त्यामुळे इथे आपण काय पाहतो की हे लोक मसलती करतात. म्हणजे हे लोक म्हणतात ना, आज म्हणजे पहिल्या वेळी भेटल्यावरती लगेच तुमच्या विरुद्ध कपट नाही करणार. तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यावर वाटणार किती चांगला माणूस आहे ना, किती चांगला माणूस आहे. एक महिना पण त्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोलाल, तुम्हाला वाटेल किती चांगला माणूस आहे. 3 महिने अरे किती चांगला माणूस आहे. 6 महिने किती चांगला माणूस आहे. पण हा 6 महिने ना गप्प बसलेला नसतो, हा मसलत बनवत असतो. तो दुष्ट माणूस आहे ना, तो गप्प नसता बसतो, त्याचा हृदय जे आहे त्याला मसलत करायला लावतच की तू विचार कर या माणसाला कसा त्रास देऊ शकतो. मग एक काळ असा भरपूर जेव्हा येईल की जिथे आपला एकदमच विश्वास त्या व्यक्तीवरती बसेल, मग तेव्हा मग कपट करून टाकायचं, तेव्हा मग एकदम छल करून टाकायचं, तेव्हा मग एकदम हानी करून टाकायची, अशी त्यांची प्रवृत्ती असते. त्यामुळे देशात शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध ते मसलती करतात. तर ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण स्तोत्रसंहिता 38 पाहूया आणि वचन 12. दुर्जन नीतिमानांविरुद्ध मसलती करीतो, त्याच्या विरुद्ध दाटोट खातो. ठीक आहे. अच्छा, यांनी आता इथे पूर्ण भाषांतर केलेलं नाहीये, मी इंग्लिश मध्ये पण वाचतो. दे ऑल्सो दॅट सीक आफ्टर माय लाईफ ले स्नेअर्स फॉर मी, अँड दे दॅट सीक माय हर्ट स्पीक मिस्चिवियस थिंग्स अँड इमॅजिन डिसीट्स ऑल द डे लॉंग. ठीक आहे. पहिलं तर यांनी इथे जे मराठीत केलं त्याचं मी सांगतो की दुर्जन नीतिमानांविरुद्ध मसलती करतो. दुर्जन जो आहे तो त्याचं प्रामुख्याने पहिलं काम आहे की नीतिमानाविरुद्ध काय आहे मसलत करायची. त्याच्यावर दात तोट खातो, म्हणजे त्याला कसं पाडता येईल, त्याच्याशी कसं लढता येईल ते प्रयत्न करतो. आता काय म्हणले म्हणजे दावीद राजा तर म्हणतो, अच्छा सॉरी मी चुकीचंच वाचते, सॉरी. स्तोत्रसंहिता 38 वचन 12 ते पण वचन जरा तसंच होतं, त्यामुळे असं वाटलं की त्याच विषयाशी निगडीत आहे. ठीक आहे. काय म्हणले, माझा जीव घ्यावयास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात. काय दावीद राजा आहे बेटा, लक्ष दे. दावीद राजा जो आहे तो काय म्हणतो की माझा जीव घ्यावयास टपणारे है ना मला धरण्यासाठी फासे मांडतात है ना, की जीव घेण्यासाठी, जीव त्याचा संकटात आणण्यासाठी फासे मांडतात, की पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेली असते की कसं याला आपण त्रास देऊ शकतो. माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात. सॉरी हे नाही, माझे अनिष्ट चिंतनारे
अपकारक गोष्टी बोलतात, है ना, की जे आपलं अनिष्ट चिंतितात, है ना, की आपलं याचं वाईट व्हावं, अनिष्ट व्हावं, है ना. अनिष्ट चिंतणारे म्हणजे विचार करणारे अपकारक गोष्टी बोलतात, म्हणजे वाईट गोष्टी बोलतात, है ना, माझ्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलतात. ते दिवसभर कपटाच्या मसलती करीत राहतात. काय म्हणले? दिवसभर कपटाच्या गोष्टी बोलत राहतात. म्हणजे असं नाही आहे हे थोडा वेळ कधीतरी बोलतात, है ना. फक्त यांचं जेव्हा वाईट दिवस असतात तेव्हा फक्त बोलतात, किंवा जेव्हा राग येतो तेव्हाच फक्त बोलतात, किंवा फक्त काय म्हणतात ना, किंवा पैशाची कमी आहे कोणातरी लुटायचं तेव्हाच फक्त बोलतात. नाही, हे दिवसभर काय आहे, दुष्ट लोक दिवसभर कपटाच्या मसलती करीत राहतात. ती त्यांची ओळख आहे. आपल्याला वाटेल नाही रे असं कसं होईल, पण नाही, दिवसभर त्यांचं मेंदू जो आहे ना, त्याचं मन जो आहे, हे दिवसभर मसलत करत राहतं. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया, नीतिवचन, नीतिसूत्रे, त्याचा 12 अध्याय. नीतिसूत्रे 12 अध्याय वचन 5. मिळालं? नीतिसूत्रे 12 अध्याय वचन 5. धार्मिकांचे विचार यथा न्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. आता धार्मिकांचे विचार काय असतात? यथा न्याय असतात, है ना. म्हणजे धार्मिकांचे विचार काय? बाबा सगळ्यांशी न्यायाने वागायचं, कोणाच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे, हे धार्मिकांचे विचार, चांगल्या लोकांचे विचार. परंतु जे जे काय म्हणले, दुर्जन जे आहेत ते मसलती कपटाचे, सॉरी, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जन जे मसलत करतात, विचार करतात, काही सल्ले देतात, ते नेहमी कपटाचे असतात. म्हणून विशेष करून कधीही विश्वासणाऱ्यांनी देवाला न मानणाऱ्या आणि आत्म्याने न भरलेल्या लोकांचा सल्ला कधीच घेऊ नये, कारण ते सगळे कपटाने भरलेले असतात, है ना. ते आपल्याला वाटेल की अरे आम्हाला काहीतरी चांगला सल्ला देत आहेत, आम्हाला मदत करतायत, सहाय्य करतायत, पण नाही, ते लोक कपट करत असतात. ठीक आहे. ते आपल्याला परखता आली पाहिजे. ठीक आहे. आपल्याला देवाच्या बुद्धीने चालणं आवश्यक आहे. आणि बघा, तुम्हाला ना हे ओळखता आलं पाहिजे, जर तुमच्या समोर एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या विरुद्ध मसलत करताना दिसतो, तर तुम्हाला लगेच काय आहे कळलं पाहिजे, बाबा या व्यक्तीपासून दूर राहायचं, कारण हा मसलती करण्यामध्ये एक नंबर आहे. ठीक आहे. हे आपल्याला लांब राहणं महत्वाचं. त्याचबरोबर स्तोत्रसंहिता 10 पाहूया. स्तोत्रसंहिता 10 वचन 7 पाहूया. त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत, त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत. ठीक आहे. आता इथे आपण काय पाहतो की पहिले तर आपण पाहिलं की ते काय आहे की ते पूर्णपणे कपटाने भरलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की ते कपटाच्या मसलती करतात, म्हणजे विचार करतात. इथे आपण काय पाहतोय की त्यांच्या जिभेमध्ये पण कपट आहे, ते बोलतात पण कपटाच्या गोष्टी बोलतात पण. ठीक आहे. तर आणि त्याच्या बोलण्यावरून पण आपल्याला कळणार की अरे कपट करत आहेत. ठीक आहे. तर स्तोत्रसंहिता 10 अध्याय वचन 7. त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत. कोणाच्या? त्याच्या म्हणजे कोणाच्या? दुष्टाच्या. दुष्टाच्या तोंडी शाप, पहिले तर काय शाप आहे. ठीक आहे. शाप म्हणजे त्याला दुसऱ्याचं वाईट करायचं, तो दुसऱ्याचं वाईट व्हावं ही इच्छा आहे त्याच्यामध्ये, तो शाप देत राहतो की ह्याला ह्याचं वाईट झालं पाहिजे. नीतिमानाला त्याच्या शापाचा काही फरक पडत नाही, कारण कोणता पण असं कोणी पण शाप दिला तर तो काही कोणाला लागत नाही. परंतु काय आहे की त्याच्या तोंडी शाप आहेत, की त्याला त्याचं तोंडामध्येच काय शिवीगाळी आहे, त्याचं वाईट व्हावं हे करून ते बोलत राहतात. कपट आहे त्याच्या जीवामध्ये, काय कपट आहे. ठीक आहे. म्हणजे समोर गोड बोलणार, समोर चांगलं बोलणार, पण मागे त्याच्या विरुद्ध काहीतरी योजना करणार, कपट आहे. जुलूम काय म्हणले? त्याच्या तोंडी जुलूम सदैव आहेत.
की कसं त्याला जुलूम करू शकतो. इंग्लिशमध्ये शब्द वापरले फ्रॉड, की फ्रॉड कसा करू शकतो, म्हणजे फसवू कसं शकतो, जुलूम कसं करू शकतो, हे त्याच्या तोंडी आहे. त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत. दुष्टाच्या जिभेवर काय आहे, उपद्रव आहे, की बाबा कसा दुसऱ्याला त्रास देऊ शकतो, कसं दुसऱ्या आणि दुष्टाई करू शकतो, हे सगळं त्यांच्या तोंडावर पण असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मन काय आहे हे समजण्यासाठी त्याच्या तोंडातून काय निघतं हे आपल्याला लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे ना. काही लोक एवढं लक्ष देत नाही, त्यांना वाटतं हा तर चुकून बोलला असेल. चुकून नाही बोलला, ते चुकून नाही बोललं, ते उलट बरोबर बोललाय. म्हणजे ते एकदम मनातून बोललाय. ते चुकून नाही बोललं, ते मनातून बोललंय. ते मनात कुठेतरी लपवून ठेवलं होतं कपटाने, आता ते बाहेर निघालं. ठीक आहे. आणि त्यामुळे काय आहे की आपल्याला अशा लोकांपासून सावध असणं आवश्यक आहे. त्यानंतर नीतिवचन नीतिसूत्रे, त्याचा 11 अध्याय पाहूया. नीतिसूत्रे त्याचा 11 अध्याय आणि वचन 18. नीतिवचन 11 अध्याय वचन 18. अच्छा, आता इथे काय म्हणले, ठीक आहे, इथे पण त्यांनी भाषांतर एकदम बरोबर केलेलं नाहीये, पण तरी मी वाचतो. दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरोशाचे असते, परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खात्रीचे असते. इंग्लिश मध्ये असं म्हणले, द विकेड वर्क्स अ डिसीटफुल वर्क. काय म्हणले की दुष्ट जो आहे तो जे काम करतो ना ते कपटाचे काम करतो. काय करतो, कपटाचे काम करतो. म्हणजे नुसतं विचारच कपटाचे नसतात, बोलणंच कपटाचे नसतं, त्याचं कार्य पण कपटाचं असतं. त्याच्या कार्यातून पण दिसतं की अरे हा कपट करतो, लबाडी करतो, फसवतो. ठीक आहे, आणि हे पण ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, मला असंच गेल्या काही आठवड्यांपूर्वी एक जण माझ्याकडे आले आणि मला बोलतात, तुम्ही आमच्याकडे याल का, आम्हाला तुमचा सल्ला पाहिजे. काय आहे, तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला तुमचा सल्ला पाहिजे. आणि मी जो त्यांना सल्ला सांगितला ना, ऐका, मी जो सल्ला सांगितला ते ऐकायलाच तयार नाही. म्हणजे मी तिथल्या तिथे जे सांगतोय ते ऐकायलाच तयार नाही. आणि ते म्हणतात की सांगू नका कोणाला. काय, सांगू नका कोणाला, तुम्ही या आणि आम्हाला सल्ला द्या. पण मी येईन, मी सल्ला देईन, पण तुम्ही त्या सल्ल्यानुसार करताय कुठे. तुमचे तर स्वतःचेच काहीतरी योजना आहेत. म्हणजे उद्या तुम्ही काहीतरी दुष्टाई कराल, उद्या तुम्ही काहीतरी कपट कराल दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध आणि नाव माझं घ्याल, अमय ब्रदरने मला सांगितलं, है ना. हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे काय, आपण फार सावध असणं आवश्यक, फार सावध असणं आवश्यक. लोक लबाड आहेत. त्यामुळे दुर्जन काय करतो, दुर्जन कपटाचं काम करतो, है ना, कपटाचं काम करतो. परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खात्रीचे असते. पण जो नीती पेरतो तो नीतीचीच कापणी करणार, है ना. तो त्याला देवाचा आशीर्वाद हा नक्की भेटणार. पुढे पुढे एक महत्त्वाचं वचन आपण पाहणार आहोत. तिमोथेयाला दुसरे पत्र, नवीन करारामध्ये. तिमोथेयाला दुसरे पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 13. तिमोथेयाला दुसरे पत्र 3रा अध्याय वचन 13. दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. ठीक आहे. आता जर हा संपूर्ण अध्याय जर वाचला ना, तर या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये संत पौलाने तिमोथेयाला सांगितलेले की शेवटल्या दिवसांमध्ये, ठीक आहे, शेवटल्या दिवसांमध्ये लोक कसे कसे होणार त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जर ते वाचलं ना तर आपल्याला वाटेल, आपल्याला सहज कळेल की अरे हे तर आपल्याच काळाविषयी बोललं जातं, की लोक असे होणार, लोक तसे होणार, असं खूप वर्णन केलेलं आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे तर त्याच्यातलंच एक वर्णन काय आहे
की दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. शेवटल्या काळाची ही ओळख आहे की दुष्ट लोक दुष्टतेमध्ये अधिक सरसावणार, अधिक सरसावणार. इंग्लिशमध्ये म्हणले वर्स अँड वर्स, म्हणजे वाईट आणि वाईटच होत जाणार. म्हणजे असं नाही होणार की वाईट कमी झालं मग जरा परत वाढलं, ते वाईट आणि वाईटच होत जाणार. बघा पूर्वी हे 60च्या दशकातले लोक बघा, 70च्या दशकातले लोक बघा, सगळं नीट चाललं होतं. आणि आता 90 नंतर बघा सगळी दुष्टाई वाढत चालली है ना. ती कमी व्हायचं नाव होत नाहीये, ते वाढतच चाललंय. आता म्हणजे 5-5 वर्षाची मुलं शिव्या द्यायला लागलेत. 5-5 वर्षाची मुलं आई वडिलांच्या विरुद्ध वागायला लागलेत, बंड करायला लागलेत. आणि काय अक्षरशः काय बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड करून फिरतायत अक्षरशः 5-5 वर्षाचे, असं ऐकले. तर सांगायचा उद्देश काय आहे की की दुष्टता ही वाढत जाणार आहे शेवटल्या काळामध्ये, आणि आपण त्या काळामध्ये आहोत हे आपल्याला समजून येतं ते है ना. की आता कधीही प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे, जगाचा अंत होणार आहे, नक्की आहे. आणि नुसतं असं नाही की बाबा फक्त भारतामध्येच असं चाललंय, हे जगभरामध्ये सगळीकडे चाललंय, सगळीकडे. असं एक आता प्रांत नाही राहिला की जिथे आता असं असले दुष्टता वाढत नाही, सगळीकडे. ठीक आहे, काय म्हणले, दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. म्हणजे एखादा लहान मुलगा आहे, तो आज दुष्टपणा करत असेल, आज कपट करत असेल, ते 5 वर्षानंतर अधिक करणार, 10 वर्षानंतर अधिक करणार, 15 वर्षानंतर अधिक करणार. म्हणजे त्यामुळे आपल्या पण परिवारामध्ये जी लेकरं आहेत, नातवंड आहेत, जे कोणी पण आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. जर त्यांच्यामध्ये कधी कपट दिसतं, लबाडी दिसते, छल दिसतं, तर आजच त्या गोष्टीला कसं थांबवता येईल, कसं त्याला पश्चाताप करता येईल, कसं त्याला देवाचं भय त्याच्यामध्ये उत्पन्न होईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज जर दुर्लक्ष केलं ना, ते वाढतच जाणार है ना. आज जर दुर्लक्ष केलं ते वाढतच जाणार. तुमचं लक्ष पण नसेल तेव्हा ते वाढून जाणार. ते झाडासारखं आहे. काय आहे, पापाची बीज जे आहे ते झाडासारखं आहे, आणि जंगली जे असतं ना ते लवकर वाढते. ठीक आहे, चांगलं जे असतं ते वाढायला जरा वेळ लागते, त्याला खत द्यावं लागते, पाणी द्यावं लागते है ना, ऊन बरोबर भेटलं पाहिजे, एवढं सगळं असतं की त्याला कीटनाशक काय काय मारावं लागतंय. पण जंगलीला तसलं काय नसतं. जंगली काय आहे, त्याला काही जरी नाही टाकलं तरी ते वाढतं. ठीक आहे, आणि मग सगळ्याची आजूबाजूच्या चांगल्या झाडांची नाश करते. त्यामुळे तसेच माणसांचं पण आहे की जर तुम्ही त्यांच्यामध्ये वाईट गोष्टी पाहता, दुष्टता पाहता, कपट पाहता, तर तिथेच थांबवणं महत्वाचं. काय म्हणले, दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसून व स्वतः फसून. आता यांचं वर्णन बघा कसं गेलंय. दुष्ट माणसे, भोंदू माणसे, इंग्लिशमध्ये सेड्युसर्स म्हणले, म्हणजे दुसऱ्यांना भडकवतात, दुसऱ्यांना काय ना पाप करायला आकर्षित करतात. दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांना पण फसवतात आणि स्वतःला पण फसवतात. काय, दुसऱ्याला पण फसवतात आणि स्वतः पण फसतात. आता हे ना फार भयानक आहे की जो व्यक्ती असा समजतो, अरे मी फार आहे ना हुशार आहे, मी कोणाला पण फसवू शकतो, फसवून लोकांना फसवून मी खूप माझा नफा मिळवला है ना, खूप मी जीवनामध्ये कमवलं. त्याला हे नाही समजत की त्याचं हे कपटी मन त्याच्या स्वतःच्या विरुद्ध पण कपट करतं. त्याचं स्वतःचं फसवणारं मन स्वतःच्या विरुद्ध पण त्याला फसवतं, हे पण त्याला समजून येत नाही. ठीक आहे, आणि ते तर आपण पाहिलंच होतं की मानवाचं जे हृदय आहे ते सर्वापेक्षा काय आहे, कपटी आहे, सर्वात कपटी आहे. आणि त्यामुळे दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्याला पण फसवतात व स्वतः पण फसतात. ठीक आहे, ज्या लोकांना आज म्हणतात ना गर्व वाटत असेल की बघा मी किती हुशार आहे ना, मी कसं लोकांना टोप्या लावतो, मी कसं लोकांना अशी कपट करतो, त्याने हे विसरू नये की तुमचं हृदय, तुमचं मन, तुमचं सर्व जे आहे ना ते परमेश्वराच्या हातात आहे. जर परमेश्वराला वाटलं ना तुमचं हे फसवण्याचा जो गुण आहे ना, तो तुमच्या विरुद्धच परमेश्वर वापरू शकतो. ते दुसऱ्याला पण फसवतात, स्वतःला पण फसवतात. एक दिवस असं येईल की जेव्हा ते स्वतःच फसतील, त्यांचं स्वतःचं मन जे आहे ते त्यांना बुद्धी देणार नाही, त्यांना अक्कल देणार नाही, ते स्वतः तेव्हा चुकीचा निर्णय करणार आणि स्वतःचाच नाश करून घेणार. मी कितीतरी वेळा असं बघितलंय की काही लोकांना आम्ही सल्ला देतो
की बाबा देवाचं वचन असं सांगतं, असं करा, तसं करू नका, आणि ते जसं सल्ला सांगितलं ना ते अगदी उलटच करतात. ठीक आहे. आणि आम्ही समजून जातो की हे यांचं स्वतःचं मन जे आहे ना तेच त्यांना फसवतं, है ना, हे स्वतःचं मन त्यांना फसवतं. दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. त्यामुळे हा दंड आहे. स्वतः फसणं ना हा दंड आहे. आपण जेव्हा स्वतः फसतो म्हणजे आपल्याला देवापासून ज्ञान प्राप्त होत नाही, देवापासून मार्गदर्शन प्राप्त होत नाही. देव आपल्याला म्हणतात ना पश्चातापी मन, वचन स्वीकारणारा मन देत नाही, हे त्यातून दिसून येतं आणि हे फार भयानक आहे. त्यामुळे काय आहे की ते आपण पाहिलं की दुष्ट माणसे कपटामध्ये वाढतच जाणार. त्यानंतर आणि कारण काही लोकांना ना असे आपल्या समाजामध्ये एक अशी खोटी आशा आहे. त्यांना वाटतं अरे आता लहान आहे, मोठं झाल्यावर बदलेल, है ना, मोठा झाला की नाही नाही लग्न झाल्यावर बदलेल, नाही नाही कामाला लागलं की बदलेल, नाही नाही मुलं झाले की तर नक्कीच बदलेल, सगळेच बदलेल, असं करून ही खोटी आशा आहे, है ना. नाही नाही आता जरा वयस्कर झाला ना, आता आजारी झाला ना, आता आता हॉस्पिटलमध्ये आता बोलतोय या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, असं करून की बाबा आता शेवटी तरी तो हे करेल. एवढी खोटी आशा आहे ना लोकांना, असं वाटतं की बाबा है ना आत्ता बदलेल, आत्ता बदलेल, आत्ता बदलेल. बायबल सांगतं की हे सदैव दुष्ट लोक जे आहेत ते सदैव काय करतात, ते वाढतच जातात. जोपर्यंत देव त्यांच्यामध्ये एक चमत्कार नाही घडवून आणत ना तोपर्यंत ते आपला कपट सोडू नाही शकत. ते देवानेच तो चमत्कार करणं आवश्यक आहे. देवानेच त्यांच्या ठायी सत्य पेरणं आवश्यक आहे. देवाने त्यांना एक सत्य मन अंतःकरण देणं आवश्यक आहे. आणि मग काय आहे की आणि अशी खोटी आशा ठेवल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान पण झालेलं आपण पाहिलेलं. त्यानंतर आपण एक वचन पाहूया जुन्या करारामध्ये, इर्मयाचं पुस्तक, थोडीशीच काही वचन बाकी आहेत. इर्मया त्याचा 9वा अध्याय आणि वचन 5. तुम्हाला मी एवढं सगळं सांगतोय ना, तुम्हाला असं वाटेल अरे आपण एवढं का शिकतोय, काय गरज आहे याची. पण तुम्हाला सांगतो ना की या गोष्टी इतर मंडळांना नाही भेटत, आणि ते नाही भेटत ना म्हणून ते एवढ्या प्रॉब्लेम मध्ये फसत असतात ना, एवढ्या प्रॉब्लेम मध्ये फसत असतात ना, की म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकाल तर म्हणाल बाबा आमच्या जीवनामध्ये प्रभूने खूप चांगलं केले बाबा, है ना, आमच्या जीवनामध्ये बरीच शांती आहे, बरंच सुख समाधान आहे, काही काही टेन्शन नाही आम्हाला, असं म्हणाल. ठीक आहे. त्यामुळे काय आहे, इर्मया 9वा अध्याय वचन 5 पाहूया. जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो, ठीक आहे, दुष्ट लोकांचं वर्णन, जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो ते सत्य म्हणून बोलत नाहीत, त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे. दुष्ट लोक काय करतात, खोटे बोलायला त्यांनी आपल्या जिभेला शिकवलेले, ट्रेनिंग दिले. ठीक आहे, ट्रेनिंग दिले अक्षरशः. ते कुटील आचार करण्यासाठी स्वतःस शिणवितात. काय स्वतःला शिणवतात म्हणजे कुटील आचार करण्यासाठी त्यांनी अक्षरशः स्वतःला म्हणजे ना एकदम थकवून घेतले. की काबाड कष्ट माणूस कसा करतो ना, की काम करतो करतो त्यातून तो शिकतो, तसे हे लोक लबाडी आणि कष्ट आणि खोटं कपट करण्यासाठी कष्ट करत असतात. खोटं बोलण्यासाठी त्यांनी आपल्या जिभेला खोटं बोलायला शिकवलेलं असतं. काही लोकांना असं वाटतं, काही लोकांना काय आहे ना, कोणी समोरचं खोटं बोलतं नाही ओळखता पण येत नसतं काही जणांना. ठीक आहे, आणि त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा कोणी मला खोटं बोलत असेल ते समजण्याची मला बुद्धी द्या, की मला ओळखता आलं पाहिजे, है ना. आणि आणि मग काय आहे की त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे. तुम्हाला सांगतो, ते जे पोलीस असतात, सीआयडी असतात, जेव्हा कुठल्या तरी एका व्यक्तीला पकडतात आणि त्याच्याकडून काहीतरी कबूल करून घ्यायचं असतं, मग ते लोक काय करतात, काहीतरी त्याला कसले कसले वायरी लावतात, हाताला लावतात, सगळ्या नसा ज्या असतात ना डोक्याला लावतात, छातीला लावतात, सगळीकडे हृदयाचे इथे लावतात, फुफ्फुसाचे इथे लावतात, सगळीकडे वायरी लावतात. आणि मग त्याला प्रश्न विचारतात, खरं खोटं काय ते कळण्यासाठी विचारतात. मग तो घाबरून जर काय उत्तर दिलं ना, मग त्यांना कळतं हा या प्रश्नाची वेळ ना याची हृदयाची जी काय म्हणतात ना, हृदय जरा जास्त धडधडत होतं, म्हणजे हा काहीतरी खोटं बोलत असेल, घाबरला तिकडे. ठीक आहे,
पण काही असे असतात ना लबाड लोक, की त्यांनी त्यांच्या जिभेला अशी सवय लावलेली असते खोटं बोलण्यामध्ये, की त्यांना काही सुद्धा भीती वाटत नाही. ट्रेनिंग आहे म्हणजे तोंडामध्ये तयारच आहे. कोणी काय प्रश्न विचारला काय बोलायचं लगेच तयार आहे. एक्सपर्ट झालेत त्याच्यामध्ये खोटं बोलण्यामध्ये, है ना. आपले मंत्री लोक पण तसेच आहेत. ठीक आहे. तर इतकं 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 छानपैकी खोटं बोलतात की लोकांना कळत सुद्धा नाही. लोक आशेने त्यांना वोट देतात. ठीक आहे. तर काय म्हणलं, त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे आणि लोकांच्या विरुद्ध ते वापरतात. आता एक महत्वाचं वचन आपण पाहूया, इर्मयाचं पुस्तक त्याचा 37, इर्मया 37 महत्वाचं वचन आहे. इर्मया 37 आणि वचन 9. परमेश्वर म्हणतो, खासदी लोक आम्हाला खरोखर सोडून जातील असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका, ते निघून जावयाचे नाहीत. आता ना हे खूप सुंदर वचन आहे, एक खूप लक्षात ठेवण्यासारखं वचन आहे. इथे काय झालेलं माहिती आहे का, हे खासदी लोक आहेत. खासदी लोक आहेत, इस्रायलचे लोक आहेत. इस्रायलचे लोक इर्मयाच्या काळामध्ये जाम पापात होते. ठीक आहे. सर्व प्रकारची मूर्तीपूजा करत होते, देवाचं वचन ऐकत नव्हते, पश्चाताप करत नव्हते, कठीण हृदयाचे झालेले लोक होते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात दुष्टच झालेले लोक होते. आणि लक्ष द्या, आणि देवाने त्यावेळी त्यांना दंड देण्यासाठी म्हणून खासदी समुदायाचे लोक किंवा राष्ट्राच्या लोकांना शत्रू म्हणून पाठवलं होतं, या लोकांना त्रास देण्यासाठी. ठीक आहे. कारण हे लोक आपला पाप सोडत नाहीत, मूर्तीपूजा करतायत, म्हणून देवाने त्यांना दंड देण्यासाठी म्हणून खासदी लोकांना पाठवलेलं होतं. पण हे लोक आहेत ना इतके, कारण दुष्ट असल्यामुळे त्यांचं स्वतःच जे कपटी मन आहे, छल करणारं मन आहे, ते त्यांना स्वतःलाच फसवते. ते स्वतःला काय फसवतात, नाही नाही हे खासदी लोक निघून जातील. काय त्यांचं स्वतःच मन स्वतःला खोटी आशा देते की नाही नाही ते निघून जातील, काय नाही ते निघून जातील. आज पण असे लोक आहेत की समोर संकट आलंय, देवाचा दंड आलाय, पण हे पाहून सुद्धा पश्चाताप करत नाही की बाबा आता शत्रू आलाय आपल्या देशाच्या बाहेर, है ना, आणि एवढे राष्ट्र जिंकत आलाय, तर आपल्याला आपलं पण राष्ट्रावर तो हानी करू शकतो, म्हणून त्यांनी पश्चाताप नाही केला. त्यांनी ते आपलं खोटं सांत्वन करतात. खोटा विश्वास आहे त्यांच्या ठाई की काय नाही नाही ते जातील जातील, काय ते जातील जातील. आणि मग काय म्हणले, परमेश्वर म्हणतो खासदी लोक आम्हाला खरोखर सोडून जातील असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका, असं स्वतः परमेश्वर म्हणतो की असं स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, ती लोक जातील. कारण काय म्हणले, असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका, ते निघून जावयाचे नाहीत. परमेश्वर काय म्हणतो, ते निघून जावयाचे नाहीत. आता जेव्हा कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन सुरू झालं, लोकांचे जॉब जायला लागले, है ना, कर्ज भरता येत नाही, हे सगळं जेव्हा व्हायला लागलं, तर लोकांनी पश्चाताप करायला पाहिजे, तर लोक पश्चाताप नाही करत. काय बोलतात, नाही नाही कोरोना जाणार, जाईल जाईल जाईल. जेव्हा जेव्हा कोरोना झाला होता, अक्षरशः मला एका बाईंनी असं म्हटलं की, त्यांनी मला असं म्हटलं की असंच स्वतःच खोटं सांत्वन करतात. ते बोलतात मला ना असं वाटतंय, परमेश्वर मला असं म्हणतोय, असं मला वाटतंय की मार्चच्या अगोदरच कोरोना जाईल. मार्च म्हणजे मार्च 2020, है ना. तुम्हाला कुठून परमेश्वर बोलला असं की मार्चच्या अगोदर जाईल म्हणून. ठीक आहे. हे तर परमेश्वराचा दंड आहे. तुम्हाला कुठून परमेश्वर, नाही मला असं मनात वाटतं. तुमच्या मनाला वाटून काय फरक पडतोय का, तुमचं मनच तुम्हाला फसवतंय, तेच तुम्हाला समजत नाही. ठीक, खोटी आशा तुम्ही स्वतःला लावताय. ठीक आहे. तर पश्चाताप करायला पाहिजे की बाबा देवा, तू आमच्या राष्ट्रावरती हे संकट पाठवलंय, है ना, ही महामारी पाठवली आहे. बायबलमध्ये तू अशा महामार्या लोकांच्या पापांच्या विरुद्ध म्हणून पाठवलेल्या होत्या. प्रभू आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर, आम्हाला नको होऊ देऊ कोरोना, है ना, किंवा आमचं काम, आम्हाला काम दे बाबा, आमचं काम नको जाऊ देऊ. प्रभू आमच्याकडून काय चुकलं असेल आम्हाला दाखव वचनातून, तुझ्या दासांच्या द्वारे आम्हाला कळव, आमचं काय चुकत असेल आम्ही सोडायला तयार आहोत प्रभू, आम्हाला सांग. हे मनोवृत्ती पाहिजे, तर लोक खोटं सांत्वन करतात. नाही 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 गेला गेला गेला. बरेचसे लोक बोलतात नाही नाही गेला गेला, कोरोना गेला कोरोना गेला कोरोना गेला. लोक बिना कोरोना गेला असं खोटी आशा सांगून बिना मास्कचे फिरतात. चुकीचं आहे. तुमचं स्वतःचं मन तुम्हाला फसवत.
तुमचं मन स्वतः मग कोणी बोलतं नाही नाही ते सरकार असंच काहीतरी खोटं बोलतंय, ते मीडिया काय पण खोटं बोलतंय है ना, ते डॉक्टर लोक काय पण अरे पण लोक मरतायत ना, पूर्ण हॉस्पिटल भरून गेले होते ना, है ना, व्हेंटिलेटर भेटत नाही, ते काय खोटं आहे का? तुम्ही स्वतःलाच फसवताय, हे समजत नाहीये. आणि असं झालं की मला एका एका सिस्टरने ते बँकेमध्ये काम करतात, तर त्यांनी मला म्हटलं की काय आहे ना, मी त्यांना सांगत होतो की बाबा तुम्ही जॉब सोडू नका, ज्या बँकेत आहात तिथेच बनून राहा, जे काम देतील ते एकदम कष्टाने करा, पण सोडू नका आत्ता, लगेच दुसरीकडे जॉब बघू नका, कारण सगळ्या बँकांची परिस्थिती आता कठीण आहे. ठीक आहे, मी असं त्यांना सांगतोय, तर त्या काय बोलतात, नाही नाही एवढं काय नाही, नाही सगळं चांगलं आहे, चांगलं आहे, सगळं चांगलं चाललंय. ठीक आहे, मी बोललं लोकांचे काम जात आहेत, बिझनेस बंद होत आहेत, एवढं सगळं होत आहे, लोकांना त्यांचं कर्ज भरता नाही येणार, त्याचं पुढे काय होणार? बँकांना कर्ज भरता नाही, म्हणजे बँकांकडे लोकांना जर कर्ज भरता नाही आलं, मग ते बँका डुबणार, बँका डुबल्या की सगळीकडेच गडबड होणार. ते पीएमसी सारखं होणार, पीएमसी बँकेसारखं, की कर्ज भरता नाही आलं म्हणून ते पीएमसी बँक बंद करावे लागले. तर काय आहे की खोटं सांत्वन लोक स्वतःच करतात, है ना, की बाबा समोर संकट आलंय, ते बुद्धी वापरून आपण समजावं की बाबा अरे असं होतंय, तर आपण देवाकडे प्रार्थना करू की देवाने आम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करावा, देवाने आमचे अपराध क्षमा करावे, काही चुकलं असेल तर आम्ही ते सोडून द्यावं. हे लोक स्वीकारायला तयार नाहीत, लोक स्वतःला फसवतात. देव म्हणलं की ते निघून जावायचे नाहीत, है ना. काही लोकांना असं वाटतं की बाबा कोरोना आता गायब होणार आहे. कोणता पण आजार कधी गायब होत नसतो. ठीक आहे, तो एड्स 1980 मध्ये सुरू आला, अजून पण आहे जो, त्यावेळेच्या लोकांना पण वाटतं नाही नाही एड्स जाईल जाईल जाईल, अरे कुठे गेला, आहे ना. म्हणजे सर्वात जास्त लोक मरतात त्याच्याने पण जगभरात. तर अशा प्रकारे आहे. तर त्यानंतर सांगायचा उद्देश काय आहे की म्हणजे यामुळे काय होतं माहिती आहे का, की जे दुष्ट लोक असतात त्यांचा नाश होण्यासाठी म्हणून काय आहे ना, किंवा त्यांना दंड भेटण्यासाठी म्हणून काय आहे, ते लोक स्वतःलाच फसवतात. ठीक आहे, त्यांना स्वतःला समजत नाही. तर आपण स्वतःला फसवू नये, जी सत्य परिस्थिती आहे ती समजावी, सत्य काय काय चाललंय, त्यानुसार आपण पश्चाताप करणं आवश्यक आहे. आणि एक शेवटचं वचन आपण पाहूया, नीतिवचन त्याचा 20 अध्याय आणि वचन 17. नीतिवचन 20 अध्याय आणि वचन 17. नीतिसूत्रे 20 अध्याय वचन 17. लबाडीची भाकरी मनुष्यास गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते. ठीक आहे, काय म्हणले, लबाडीची भाकरी म्हणजे लबाडी, कपट, कष्ट नाही, छल, हे असं करण्याच्या द्वारे लबाडीची भाकरी म्हणजे अशा गोष्टी करून मिळवलेली भाकरी जी आहे ती मनुष्यास गोड लागते. ठीक आहे, काय लागते, ती मनुष्यास गोड लागते, म्हणजे सुरुवातीला गोड लागते, ती सुरुवातीला वाटायला वा थोडस फसवाफसवीगिरी केली, बनवाबनवी केली, आणि बघा मला किती फायदा झाला. आणि मग पुढे काय म्हणले, पण मग त्याच्या तोंडात माती पडते. ठीक आहे, म्हणजे 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 तो जे खातोय ती भाकर, ती सुरुवातीला गोड लागते, पण नंतर ते काय ना सगळे कंकड सगळे त्याच्यामध्ये येतात, माती जमते. आणि म्हणजे देव त्याला त्याचा आनंद उपभोगू देत नाही. ठीक आहे, जे त्याने असं दुष्टपणाने मिळवलेलं आहे, कपटाने मिळवलेलं आहे, त्याचा आनंद त्याला भेटू देत नाही. ठीक आहे, आणि आणि अशा प्रकारे आहे. म्हणजे थोडक्यात इथे आपण पाहतो की जे लबाड लोक आहेत ते लोक लबाडीमध्ये आनंद मानतात. ठीक आहे, आपलं काय, आपण लबाडीमध्ये आनंद मानतो का आपल्याला लबाडीचा वीट आहे, है ना, आपल्याला लबाडीचा वीट असला पाहिजे, है ना. आपल्या ठाई जर लबाडी आहे, कपट आहे, कुठेतरी असं छल करण्याची सवय आहे, आत्ताच्या आत्ता पश्चाताप करावा, नाहीतर काय होईल, नाहीतर मग आपलंच मन कधीतरी आपल्याला फसवेल आणि आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे मी आशा करतो की या सर्व वचनांच्या द्वारे देव तुम्हाला पश्चाताप करण्यास प्रेरित करेल. आणि आणि हे चिन्ह आहे, हे एक चिन्ह आहे
की ज्या व्यक्तीच्या ठाई दुष्टता नाही ना तो खरोखर देवाचा काय आहे व्यक्ती आहे. दुष्टता नसली पाहिजे की प्रभू येशूचा आत्मा त्याच्या ठाई काय आहे उपस्थित आहे हे त्यावरून समजून येतं. तर परमेश्वर देवबाप तुम्हाला प्रत्येकाला याद्वारे प्रेरित करो आणि तुम्हाला एक सत्य जीभ, सत्य होठ, सत्य घसा आणि सत्य बुद्धी हे देवाने द्यावी आणि तुम्ही सत्यानुसारच चालावं, देवाच्या वचनानुसारच चालावं. यासाठी प्रभू तुम्हाला सामर्थ्य देव, प्रभू तुम्हाला बुद्धी देव, प्रभू तुम्हाला त्याची शांती देव. प्रेज लॉर्ड.